Makai no sora de pika pika chili shite doki doki ron chotto henna pa vagaband just a boy just a boy just a boy just a boy Makai no sora de pika pika chili te hashite doki doki ron chotto henna pa vagaband जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो. तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, अलाइट मोशन ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर बीटमार्कमध्ये यायचं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रिसेट आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक करून इझिली इम्पोर्ट करून घ्यायचे अलाइट मोशनमध्ये. त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रिसेट ओपन करून घ्यायचे आहे. ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं. तर मीडियामध्ये तुम्हाला अशा प्रकारे मटेरियल दिसून येणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमचा ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ ॲड करायचा आहे. आता मी हा ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ ॲड केलेला आहे. इथं तुम्ही स्वतःचा इमेज किंवा व्हिडिओ ॲड करू शकता. त्यानंतर काय करायचं, इथून 7.28 पासून उरलेला भाग आहे तो आपल्याला डिलीट करायचा आहे. डिलीट केल्यानंतर स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि एक PNG दिलेली आहे ती फक्त ॲड करून मूव ऑन ट्रान्सपोर्शन जाऊन वरती अशा प्रकारे सेट करायचे. त्यानंतर याची ही लेंथ 7.28 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून इथं आपल्याला PNGला सिलेक्ट करून इफेक्टमध्ये जायचं आहे. ॲड इफेक्टवर क्लिक करून फेड इन आउट आणि फेड इन आउट हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. अप्लाय करून घेतल्यानंतर याची जी सेटिंग आहे ती आपल्याला 20 पॉईंटपर्यंत म्हणजेच 0.20 सेकंद ठेवून घ्यायचे आहे. ठेवून घेतल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर पहिलं ॲनिमेशन क्रिएट झाल्यानंतर सेकंड ॲनिमेशन 7.28 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि एक दुसरा व्हिडिओ जो दिलेला आहे तो आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे राहणार आहे. ॲड केल्यानंतर स्टार्टिंगला येऊन परत एकदा खालील प्लसचे नाव क्लिक करून दुसरा PNG दिलेला आहे तो फक्त अशा प्रकारे राहणार आहे. तो ॲड करून मूव ऑन ट्रान्सपोर्शनमध्ये जाऊन रोटेट ऑप्शनवर क्लिक करून -90 डिग्री रोटेट करून इथं अशा प्रकारे सेट करायचे आहे. सेट केल्यानंतर बघू शकता याची जी लेंथ आहे ती शेवटपर्यंत वाढवून इथं आपल्याला काय करायचं आहे की सगळ्यात पहिल्यांदा बघू शकता इथं आपल्याला अशा प्रकारे ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.